हॅलो मित्रांनो, आम्ही बनवणार आहे आज पेठा। हे बघा, याला काय म्हणते, काटीकोळं म्हणतात याला। हे बघा, हे असं आहे। त्याच्यानंतर मग त्याला आम्ही कापून घेतलाय। हे बघा, कापल्यानंतर आहे ना, याचे छान असे बिया वगैरे काढून टाकायच्या। पूर्ण आपण बिया वगैरे काढून टाकायची याच्या, आणि याला असे बारीक बारीक तुकडे करायचे। हे बघा, तुकडे असे तुकडे केले। याला 8 घंटे आम्ही थोड्याशा चुन्यामध्ये भिजत घालून ठेवलं। 8 घंटे झाल्यानंतर याला मग छान ते स्वच्छ पाण्याने परत धुवून काढलं चांगलं। त्याच्यानंतर मग धुवून काढल्यानंतर हे आणि परत थोडंसं उकडवलं, याला अर्ध कच्चं उकडवलं। त्याच्यानंतर आता आम्ही बनवत आहे पाक। हे बघा, पाक बनवला याला। तर उकडून झाल्यानंतर याचं पाणी काढून घेतलं आहे पूर्ण। हे बघा, पूर्ण पाणी काढून घेतलं आहे हे। आणि थोडंसं आता याला काट्या चमच्याने पाक टाकायच्या आधी काट्या चमच्याने त्याला थोडंसं करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपला पाक याच्यामध्ये गेला पाहिजे। 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायचं, जेणेकरून म्हणजे चुन्याचं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे असं। पण याला काट्याने असं करून घेऊ, म्हणजे आपला पाक याच्यामध्ये गेला पाहिजे। छान थोडंसं उकडून घेतलं आहे याला। उकडल्यानंतर आपल्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचं छान। आणि आपला हा पाक झाला की मग याला पाकामध्ये टाकून घ्यायचं। हे बघा, याला म्हणतात काटीकोळा। तुमच्याकडे मिळत असेल तर एकदा ट्राय करून बघा। आम्ही बनवणार आहे पेठा। छान छिलून घ्यायचं, याची बिया वगैरे काही ठेवायचे नाही, पूर्ण बिया वगैरे याचं असं काढून घ्यायचं आपण छान। आणि छान असे तुकडे तुकडे करून मग शिजवून घ्यायचं। चुना खूप टाकायचं नाहीये, थोडंसं चुना टाकायचं। आणि मग पाक झाला की या पाकामध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचं, आणि मग मस्त